भाजपाकडून कुणाची नावे प्रस्तावित आहेत त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। भाजपाकडून राज्यसभेवर पंकजा मुंडे, महाराष्ट्रातील ओबीसी नेतृत्व, माजी मंत्री गोपीनाथ मुंडे यांची मुलगी। महाराष्ट्र भाजपाने केंद्रीय निवडणूक समितीला 9 नावे प्रस्तावित केली आहेत। त्यातील पहिलं नाव पंकजा मुंडे, महाराष्ट्रातील ओबीसी नेतृत्व, माजी मंत्री। त्यानंतर दुसरं नाव आहे चित्रा वाघ, मराठा नेतृत्व, राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या, सध्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आहेत आणि महाराष्ट्र राज्य भाजपा महिला अध्यक्ष आहेत। तिसरं नाव विजया रहाटकर, ब्राह्मण नेतृत्व, भाजपाच्या माजी राष्ट्रीय महिला अध्यक्ष, औरंगाबादच्या माजी महापौर। नारायण राणे, कोकणी महाराष्ट्र नेतृत्व, विद्यमान केंद्रीय मंत्री, शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमान ते भाजपा असा राजकीय प्रवास। हर्षवर्धन पाटील, पश्चिम महाराष्ट्रातील मराठा चेहरा, प्रबळ शरद पवार विरोधक, काँग्रेसमधून भाजपात 20 पेक्षा अधिक वर्ष राज्यात मंत्रिपदी। माधव भंडारी, व्यासंगी ब्राह्मण चेहरा, सध्या भाजपाचे उपाध्यक्ष, याआधी पक्षाचे पूर्णवेळ प्रचारक, देवगडचे सभापती आणि पक्षाचे मुख्य प्रवक्ता। अमरीश पटेल, गुजराती व्यावसायिक आणि राजकारणी, धनसंपन्न, शिक्षण सम्राट, काँग्रेसमधून भाजपात आलेले, उत्तर महाराष्ट्रातलं प्रस्थ। महाराष्ट्र भाजपा राज्यसभेच्या 3 जागा लढवणार आहेत। राज्यसभेच्या 3 जागांसाठी 9 नावे प्रस्तावित आहेत। भाजपाच्या अंतर्गत वर्तुळातील बातमी फक्त जय महाराष्ट्रवर। महाराष्ट्र भाजपाने केंद्रीय निवडणूक समितीला 9 नावे प्रस्तावित केली आहेत। पंकजा मुंडे, चित्रा वाघ, विजया रहाटकर, माधव भंडारी, अमरीश पटेल, आपले प्रतिनिधी मनोज दाळकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। मनोज, मोठी बातमी आपण पाहतोय, महाराष्ट्र भाजपा राज्यसभेच्या 3 जागा लढवणार आहेत। 3 जागांसाठी 9 नावे प्रस्तावित आहेत, काय अधिकची माहिती? नक्कीच आपण बघितलं तर राज्यसभेची निवडणूक 27 जानेवारीला होणार असून भाजप राज्यसभेसाठी 3 जागा या लढवणार आहेत आणि या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे आणि भाजप पक्षाकडून 9 नावही देण्यात आलेली आहेत। आपण बघितलं तर 2-3 दिवसापूर्वी भाजपची कोर कमिटीची बैठक झाली। देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरती ही बैठक झाली। या बैठकीला आपण बघितलं तर स्वतः देवेंद्र फडणवीस, तसेच आपण बघितलं तर आशिष शेलार, तसेच प्रदेशाध्यक्ष आपण बावनकुळे आणि चंद्रकांत पाटील हे या बैठकीला उपस्थित होते आणि त्यामधून आपण बघितलं तर 9 नावं या चर्चेमध्ये येत आहेत आणि त्यामध्ये आपण 9 नावांमध्ये बघितलं तर पंकजा मुंडे असतील, चित्रा वाघ असतील, तसंच विजय रहाटकर, विनोद तावडे, नारायण राणे, हर्षवर्धन पाटील, माधव भंडारी, अमरीश पटेल तसेच संजय उपाध्याय या 9 नावांची वर्णी लागते का हे पाहणं गरजेचं आहे की आपण बघितलं तर या 9 नावांपैकी अजून कोणत्या 3 नावांची वर्णी लागते की त्यांच्यावरती शिक्कामोर्तब होतं हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे। कारण की आपण बघितलं जेव्हा विधान परिषदेची निवडणूक झाली त्यामध्ये आपण बघितलं तर भाजपकडून 6व्या उमेदवारासाठी जेव्हा हे पण नव्हती म्हणजे आपण बघितलं तर मतदान पण नव्हतं तेव्हा त्यावरती सुद्धा भाजप पक्षाकडून उमेदवार हा जिंकून आलेला होता आणि त्याच अनुषंगाने आपण बघितलं तर आता ही राज्यसभेची निवडणूक येते आणि त्यामध्ये काही ह्या 9 नावांची वर्णी लागते ही अजून वेगळ्या 3 नावांची वर्णी लागते आणि कोणावरती शिक्कामोर्तब होतं हे देखील पाहणं गरजेचं आहे। पण भाजपकडून आता तयारी या संदर्भात सुरू झालेली आहे आणि भाजप पक्षाकडून चाचणी देखील केली जात आहे। मनोज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।
राज्यसभेच्या 3 जागांसाठी 9 नावे प्रस्तावित आहेत. भाजपाच्या अंतर्गत वर्तुळातील बातमी फक्त जय महाराष्ट्रावर. भाजपाकडून राज्यसभेवर कुणाची नावं प्रस्तावित आहेत आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून. पंकजा मुंडे महाराष्ट्रातील ओबीसी नेतृत्व, माजी मंत्री गोपीनाथ मुंडे यांची मुलगी. त्यानंतर चित्रा वाघ मराठा नेतृत्व, राष्ट्रवादीतून भाजपात सध्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आणि महाराष्ट्र राज्य भाजपा महिला अध्यक्ष आहेत. विजया रहाटकर ब्राह्मण नेतृत्व, भाजपाच्या माजी राष्ट्रीय महिला अध्यक्ष, औरंगाबादच्या माजी महापौर. भाजपाकडून नावंही प्रस्तावित आहेत. विनोद तावडे कोकणी मराठा नेतृत्व, माजी मंत्री, सध्या भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस. विद्यार्थी चळवळीतून राजकीय सक्रियता. राज्यसभेच्या 3 जागांसाठी 9 नावे प्रस्तावित आहेत. नारायण राणे यांचं सुद्धा नाव आहे. कोकणी महाराष्ट्र नेतृत्व, विद्यमान केंद्रीय मंत्री, शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमान ते भाजपा असा त्यांचा राजकीय प्रवास. हर्षवर्धन पाटील पश्चिम महाराष्ट्रातील मराठा चेहरा, प्रबळ शरद पवार विरोधक, काँग्रेसमधून भाजपात 20 पेक्षा अधिक वर्ष राज्यात मंत्रीपदी. माधव भांडारी व्यासंगी ब्राह्मण चेहरा, सध्या भाजपाचे उपाध्यक्ष, याआधी पक्षाचे पूर्णवेळ प्रचारक, देवगडचे सभापती आणि पक्षाचे मुख्य प्रवक्ता. अमरीश पटेल गुजराती व्यावसायिक आणि राजकारणी, धनसंपन्न शिक्षण सम्राट, काँग्रेसमधून भाजपात, उत्तर महाराष्ट्रातलं प्रस्थ. संजय उपाध्याय भाजपाचा हाडाचा कार्यकर्ता, 4 प्रदेशाध्यक्षांसोबत कामाचा अनुभव, मुंबई भाजयुमो माजी अध्यक्ष, सध्या मुंबई भाजपात संघटनात्मक जबाबदारीवर.